चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादीचा बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेच्या सुनेनं आत्महत्या केल्यावर आता 9 महिन्यांच्या बाळावरून वाद निर्माण झालाय. वैष्णवीचं बाळ तिचा नवरा शशांकनं त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिल्याचा कसपटे कुटुंबानं आरोप केलाय. मात्र बाळ ताब्यात देण्यास नकार दिला जातोय. वैष्णवीचे काका आजही बाळ घेण्यासाठी चव्हाण कुटुंबाकडे गेले, मात्र त्यांना दारच उघडलं गेलं नाही. बाळ आत आहे की नाही याचीही त्यांना आता खात्री उरलेली नाहीये. आता हे सर्व बंद आहे पहा. त्यांनी दरवाजा आतून बंद केलेला आहे. कदाचित बाळ असूही शकतं नसूही शकतं. नाही, पण आश्चर्य याच्यामध्ये आहे की तुम्ही पोलिसांकडे गेलात खरं तर, कारण हे बाळ एकतर हगवण्यांकडे हवं, त्यांच्या कुटुंबाकडे किंवा कसपटेंकडे, तिसऱ्याच एका कुटुंबाच्या घरी बाळ आहे, तरी पोलिसांनी काही त्याच्यात दखल नाही घेतली काय पोलिसांनी. काय म्हणायचं म्हणजे कोर्टाकडून क्या, म्हणजे आता इतकी सगळी प्रक्रिया कोर्टाकडून करण्याबद्दलही काही अडचण नाही आम्हाला, परंतु ती हगवणे फॅमिलीकडे असतं तर कोर्टाकडूनही होऊ द्या. पण ते हगवणे फॅमिलीकडे नाहीये, हे तिराहित व्यक्तीकडे आहे. उद्या बाळाला काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार. आता हे घर म्हणजे बंद आहे मे बी म्हणजे याचा अर्थ आतमध्ये असू शकतं, बाळ आतमध्ये असू शकतं. सर्वजण बंद केलेलं दिसतात, लिफ्टही बंद आहे. हे नातं त्यांचं समजलेलं नाही. हा त्याचा कदाचित मित्र वगैरे असू शकतो. आम्हाला परवा दिवशी इथं सापडलं होतं, म्हणजे 16 तारखेपासून कदाचित इथं असू शकतं. 16 तारखेपासून अजून ते काय तुम्हाला त्याचा हो नाही, आम्हाला पत्ता लागलेला नाही. ते म्हणतात कंप्लेंट करा तुम्ही, म्हणजे कोर्टातून घ्या. कोर्टातून घेण्याबद्दल अडचण नाही. कोर्टातून घेण्याकरता ते हगवणे फॅमिलीकडे असलं तर आम्ही कोर्टातून घेऊ. वैष्णवी हगवणे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन